नमस्कार, मी डायटिशियन प्रज्ञा। तुमचे सुद्धा केस खूप गळतात का? आणि तुम्ही त्याच्यावर खूप उपायही करून पाहिलेले आहेत तरीही काही फरक पडत नाहीये का? डाएटमध्ये असे कुठले पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर तुम्हाला केस वाढीसाठी किंवा केस गळती थांबण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी सरळ साधे असे हे पदार्थ आहेत आणि ते तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही इन्क्लूड केले तर मला खात्री आहे की याचा नक्की फरक पडू शकतो। त्यामुळे हे पदार्थ कुठले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहिला पदार्थ मी तुम्हाला सजेस्ट करेन तो म्हणजे अळीव, त्याला हलीम असं सुद्धा म्हणतात। केस गळतीसाठी एक रामबाण उपाय असा आहे अळीव म्हणजे अळीवाची खीर केली जाते किंवा अळीवाचे लाडू केले जातात आणि हे जर तुम्ही तुमच्या आहारात घेतले तर केस गळती थांबण्यासाठी ह्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो। आणि जरी तुम्हाला आयर्नची कमी असेल किंवा तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमी असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी अळीव खूप फायदेशीर आहेत। त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही आयर्नच्या कमीमुळे सुद्धा कधी-कधी हेअर फॉल होऊ शकतं, तर अशा वेळेला अळीवाचा उपयोग होतो आयर्न लेवल वाढायला, B12 लेवल वाढायला आणि ऑब्व्हियसली केस गळतीवर पण ह्याचा फरक जाणून येतो। दुसरा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे हेल्दी फॅट्स। हेल्दी फॅट्समध्ये आपण जर शाकाहारी असाल तर घी आणि ड्रायफ्रूट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता। आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर फिश हे केस वाढीसाठी किंवा केस गळती थांबण्यासाठी म्हणा खूप उपयुक्त आहे। तर अशा प्रकारचे हेल्दी फॅट्स जर तुम्ही तुमच्या आहारात घेतले तर याचा सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल। तिसरा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, ॲक्च्युली ह्याला पदार्थ असं नाही म्हणता येणार, करी लिव्ज म्हणजे कढीपत्ता। हे जर तुम्ही तुमच्या आहारात घ्याल तर ह्याचा सुद्धा खूप जास्त परिणाम दिसून येतो। तुम्ही फोडणीला तर कढीपत्ता वापरता पण ह्यापेक्षा जास्त कसं होतं की फोडणीमध्ये कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर आपण तो बाजूला काढतो आणि मग आपण जेवतो। पण जर तुम्ही कढीपत्त्याची चटणी करून ठेवली आणि ती जर तुम्ही डेली खाल्ली तर त्याचा सुद्धा हेअर ग्रोथवर खूप जास्त परिणाम दिसून आलेला आहे। तर हे सुद्धा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करून पहा। आणखी एक इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते म्हणजे सब्जा सीड। अगदी सहजरित्या आणि स्वस्तात असं सगळीकडे उपलब्ध असणारं हे एक इन्ग्रेडियंट आहे। पण काय होतं की आपण फक्त उन्हाळ्यातच कधी सरबत वगैरे बनवतो तेव्हा ते आपण सब्जा सीड त्यात ॲड करतो आणि तेव्हाच आपण ते कंझ्युम करतो। पण तुम्हाला केस गळतीचा खूप जास्त म्हणजे प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आठवड्यातून 2-3 वेळा का होईना तुम्ही सब्जा सीड तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा। तुम्ही सरबतामध्ये टाकून त्याला सोक करून तुम्ही ते नंतर घेऊ शकता। याने हेअर फॉलसाठी खूप छान फायदा होतो। आणि सगळ्यात शेवटी मी जाता जाता तुम्हाला आणखी काही सजेस्ट करणार आहे ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतो, वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करतो आणि तरीही आपले हेअर फॉल काही थांबतच नाही, आपले केस गळती चालूच असते। अशा वेळेला तुम्हाला ब्लड टेस्ट करणं फार गरजेचं आहे। त्यामध्ये तुमच्या TSH लेवल, B12 लेवल, व्हिटॅमिन D लेवल ह्याची रेंज कशी आहे, ह्या नॉर्मल रेंजमध्ये आहेत की नाही हे चेक करणं फार गरजेचं आहे। आणि मोस्टली कसं होतं डिलिव्हरी नंतर हे जे रेंज म्हणजे हे जे आहे व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D किंवा TSH लेवल हे इम्बॅलन्स झालेलं असतं, हे नॉर्मल रेंजच्या बहुतांश खालीच आलेलं असतं। अशा वेळेला तुम्हाला ते चेक करणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्याला मेन रिझन कळतं की आपलं केस गळती कशामुळे होतीये। तर ह्या ब्लड टेस्ट तुम्ही करून घ्या आणि नॉर्मल रेंजमध्ये ह्या राहण्यासाठी तुम्हाला मी हे डाएट सजेस्ट केलेलं आहे की ड्रायफ्रूट्स तुम्ही घ्या, घी इन्क्लूड करा, वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स ट्राय करा, त्याच्यानंतर सब्जा सीड, करी लिव्स, प्रोटीन असणं डाएटमध्ये फार गरजेचं आहे। ह्या सगळ्यांचा ह्या लेवल्स ज्या आहेत त्या नॉर्मल ठेवायला फायदा होतो आणि ऑटोमॅटिकली हा फायदा तुमच्या केस गळती थांबण्यासाठी होतो। त्यामुळे ह्या सगळ्या सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा। धन्यवाद।